निवडणुका वेळेत घ्या, सरकारच्या सोयीनुसार नको। नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या संभाव्य निवडणुकीच्या कार्यक्रमावरून आता संजय राऊत यांची जोरदार टीका। काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर पटोलेंनी जाहीर करावा, संजय राऊत यांचं आवाहन। तर आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांच्या बद्दल बोलत आहोत, पटोलेंच्या मनातील नाही, राऊतांचं टीकास्त्र। सरकारी योजना लाडक्या बहिणींसाठी नाही तर मतांसाठी, रवी राणांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका। तर पत्नीचा पराभव झालाय, रवी राणांनी आत्मपरीक्षण करावं, राऊतांचा राणांना खोचक टोला। शरद पवार विरुद्ध अजित पवार पक्ष आणि चिन्हाच्या वादा प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्या विरोधामधील याचिकेवरती होणार सुनावणी। दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर। या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी येत्या 17 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती। मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावरती होणार सुनावणी। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार, तर लाडकी बहीण योजनेचं सादरीकरण देखील होणार असल्याची माहिती। आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। यावेळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला हे बैठकीला उपस्थित राहणार। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात होणार चर्चा। भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज बैठक। मुंबईमधल्या जागांसंदर्भात चर्चा होणार। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोर कमिटीचे सर्व सदस्य राहणार उपस्थित। राज ठाकरे 20 ते 26 ऑगस्ट रोजीच्या दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावरती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चे बांधणी। मार्मिकचा आज 64वा वर्धापन दिवस। वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवाजी मंदिरमध्ये आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। मनसेशी पेटलेल्या वादावरती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष। राज्यातल्या निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन। कोलकातामधील महिला डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती। नागपूरमधल्या शासकीय मेयो आणि मेडिकल या 2 रुग्णालयांचे डॉक्टर आजपासून संपावर, त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता। मुंबईमधल्या नायर हॉस्पिटलच्या कामगारांचं कामबंद आंदोलन। कोलकातामधील महिला डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन। राज्यातील विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। तर आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, खात्रीलायक सूत्रांची माहिती। परभणीमधल्या 4ही जागांसाठी काँग्रेसकडून चाचपणी। काँग्रेस पक्षाने 4ही जागांसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली। पाथरीमध्ये काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर यांना उमेदवारी जाहीर। कुर्ला विधानसभेमध्ये ठाकरे गटातली धुसफूस उघड। नाराज पदाधिकाऱ्यांना डावलत। ठाकरे गटाकडून कुर्ल्यामध्ये नव्या नियुक्त्या। बळीराज सेना रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाला एकत्र करत विधानसभा लढण्याची शक्यता, त्यामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून एकाच दिवशी उमेदवारांची चाचपणी। ठाकरे गटाकडून संजय राऊतांकडून उमेदवारांच्या मुलाखती। जालन्यामध्ये बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। परतूर विधानसभा मतदारसंघामधून चव्हाण हे प्रबळ दावेदार। भाजपच्या बबनराव लोणीकर यांच्या समोरची आव्हानं वाढणार। लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रक्षाबंधनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींशी संवाद साधणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती। शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आलेल्या अमोल कोल्हे यांनी विठ्ठल रखुमाईचं घेतलं दर्शन। यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती। कल्याणीनगर अपघात प्रकरणामधील अग्रवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध। जामीन दिल्यास अग्रवाल दाम्पत्य परदेशात पसार होतील। सहाय्यक आयुक्तांचा न्यायालयामध्ये युक्तिवाद। पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा थकीत कर भरला। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं कोकणी माणसांविषयी असलेलं वादग्रस्त विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी।
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाचा अपमान केल्याप्रकरणामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हे आक्रमक राणेंची एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया. मुनव्वर फारुकीची वादग्रस्त विधानावरती माफी. कोकणावरती खूप खूप प्रेम आहे आणि माझी माफी असं म्हणत एक्स अकाउंटवरती माफी. कोकणी माणसांवरती केलं होतं वादग्रस्त विधान. अत्यल्प प्रतिसादामुळे एअर इंडियानं पुणे मुंबई विमानसेवा केली बंद. मात्र उड्डाणाची वेळ चुकीची असल्यानं प्रवाशांची विमानसेवेकडे पाठ. पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये पूरग्रस्त भागाचं सर्वेक्षण सुरू. 24 जुलैला जवळपास 120 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलं होतं. पूरस्थिती कायम रोखण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस. पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार. बेशिस्त ई बाईक चालकांवरती मुंबई पोलिसांच्या कारवाईचा बडगा. ई बाईक चालक विशेषतः डिलिव्हरी बॉय हे वाहतुकीचे नियम पाळत नसल्यासंदर्भात असंख्य तक्रारी. 1176 ई बाईकवरती कारवाई. अटल सेतूमुळे वाशी खाडीमधील 60% मच्छीच्या संख्येमध्ये घट झाल्यानं मासेमारीवरती झाला परिणाम. या संबंधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. केंद्र सरकारच्या PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंतर्गत आदर्श सौर ग्राम उपक्रम सुरू. योजनेची मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारकडून जाहीर. अकोला शहरामधील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर सध्या तिरंग्याच्या रंगामध्ये उजळून निघाले. तिरंग्याच्या तीनही रंगांमध्ये न्हावून निघालेल्या अकोल्यातील या टॉवरची ही खास दृश्य. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेमध्ये वाघिणीचा मृत्यू. गोंदिया गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरची घटना. वाशिमच्या शिरपूर येथील जैन मंदिरामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. मद्यप्राशन करून केलेल्या कारागिराकडून मूर्तीची विटंबना झाली असल्यानं एका गटाकडून विरोध. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2024 मध्ये मुंबई IIT देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये 3ऱ्या स्थानी, तर इनोव्हेशन शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये देशात पहिल्या स्थानावर. सर्वोत्कृष्ट राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीमध्ये पुण्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशामध्ये 3रं, तर पहिल्या 10 मध्ये महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे हेडक्वार्टर आणि लोगोचं शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमासाठी रोहित पवारांची उपस्थिती. बाबाजी दाते महिला बँक प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल. 206 जणांवरती 242 कोटींचा अपहार केल्याचा आरोप. लेखापरीक्षण अहवालावरून गुन्हा दाखल. नंदुरबारच्या निंबोणी ग्रामपंचायत अंतर्गत येणारा रस्ता खचला. 3 महिन्यांपूर्वीच लाखो रुपयांत खर्चून बनवलेला होता हा रस्ता. खराब रुग्णवाहिका आणि ढिसाळ आरोग्य सुविधांच्या विषयावरून CK पाडवी आक्रमक. ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्था सलाईनवरती असल्याचा CK पाडवी यांचा आरोप. कल्याणमध्ये 8वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची आत्महत्या. शिक्षिका आणि एका मुलानं चिडवल्यानं आत्महत्या केल्याची बाब. सुसाईड नोटमधून समोर. शाळेने शिक्षिकेला केलं निलंबित. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 30% क्षेत्रातील सोयाबीनवरती येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव. ऐन शेंग धरणीच्या काळामध्ये सोयाबीनची झाडं पिवळी पडत वाळत असल्यानं शेतकरी संकटात. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील वारणावती वसाहतीमध्ये आज अजगराचं पुन्हा एकदा झालं दर्शन. सर्पमित्रांनी पकडून वनविभागाला दिलं ताब्यामध्ये. पुन्हा अजगर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीती. नंदुरबारमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं केलं रेस्क्यू. तळोदा तालुक्यामधील तुळाजा शिवारातली घटना. शिकारीच्या शोधात बिबट्या पडला होता विहिरीमध्ये. आज स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम. दिल्लीमध्ये अनेक रस्ते बंद राहणार. दिल्ली पोलिसांनी जारी केली वाहतूक ॲडव्हायझरी. वादग्रस्त ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस विधेयकाचा मसुदा मागे. माहिती आणि प्रशासन मंत्रालयाचा मोठा निर्णय. सरकार तयार करणार विधेयकाचा नवा मसुदा. विधेयकाला विरोधकांचा होता कडाडून विरोध.
भारतात जुलै महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर घसरला. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यानं महागाईचा दर घसरला. मागच्या 5 वर्षात महागाईचा दर 3.45 इतक्या नीचांकी पातळीवर. आरबीआयच्या पुढील पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर घटवण्याची शक्यता. 5 वर्षांनंतर महागाई प्रथमच 4% खाली. पतधोरणामध्ये आढावा बैठकीमध्ये व्याजदर घटवल्यास कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून 48 तास मुसळधार पावसाचा अलर्ट. केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेला बालटालमध्ये स्थगिती. या मार्गावरती तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे मार्गावरती यात्रा स्थगित. बांगलादेशमधल्या अराजकतेचा कांदा आणि हळदीनंतर आता संत्र्यालाही फटका. निर्यात होणाऱ्या 2.5 लाख टन संत्र्याचं काय करायचं? संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.